त्यांच्यावर ही वेळ माझ्यामुळे आली आहे. अरे वा, सकाळी सकाळी सगळे इकडे. साहिल दादाचा मेल आलाय वाटतं. गुड मॉर्निंग गौरव शेठ. काय झालंय गौरव शेठला? त्यांची वेळ आहे वाटतं. आलो आलो. चला ना आपण चहा घेऊन कामाला सुरुवात करू. मी पण मदत करते. चला 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 चहा मी टाकते. हा चहा. मारणार नाही बाई तुला तो. मारणार नाही, तोच विचार करत होता ना तू बाई. अरे तेव्हा बाई त्याला माहिती नव्हतं ना कोणी काय झोल केलाय, काय काय प्रॉब्लेम आहे, म्हणून तो बोलला असेल रागाच्या भरात. पण तो असं करणार नाही. आता तो तुला ओळखतो. तू सांगितलं ना बाई, तरी सुद्धा तुला काही करणार नाही. त्याला माहिती ना तू किती सच्चा माणूस आहे. तू बघतो ना तू किती प्रामाणिकपणे काम करतोय. तो उलट तू त्याला सांगितलंस ना तर तो म्हणेल गौरव शेठ तुमची काहीच चूक नाहीये, तुम्ही काही काळजी करू नका. असं नाही रे होत पप्या, असं नाही होत. तुला आठवतंय ना तुझ्या ओळखीच्यांचे पैसे बुडाले होते तेव्हा तू सुद्धा माझी कॉलर धरली होती. तू तर माझा मित्र आहेस. ते रागाच्या भरात केलं होतं बाई. ते काय असं मनापासून नाही केलं. आणि दॅट्स ओके, ते मला म्हणायचं नाहीये. आणि तसंही लक्ष्मण असं काही रिॲक्ट झालाच तरी मी काय करणार. मी ते सगळं सहन करायलाच हवं, कारण चूक माझीच आहे. अरे डायरेक्टली तुझी चूक नाहीये भाई. तू असं काय बोलतोय? तू स्वतः पैसे घेतलेत का त्याच्याकडनं? बघ, डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली चूक माझी आहे आणि हे आता मला फेस केलंच पाहिजे. भाई तू ऐकूनच गेला तयार नाही, आता काय बोलणार? मुळात लक्ष्मण मला काय करेल, तो कसा रिॲक्ट होईल याच्यापेक्षा मोठा प्रश्न माझ्यासमोर आता हा आहे की मी त्याला हे सगळं कसं कम्युनिकेट करणार आहे. मी त्याला कसं फेस करणार आहे. मी त्याला हे कसं सांगणार आहे. अरे कसं म्हणजे काय बाई? जाऊन डायरेक्ट सांग ना आणि सॉरी बोल, विषय कट. अरे इतकं सोपं नाहीये रे ते बाप्या. मग मी जाऊन सांगू का तुझ्या बाजूने? जाऊन सांगतो लगेच. एक 2 मिनिटं थांबशील का जरा? मी एकटा शांतपणे विचार करत बसलो होतो ना, येऊन तू फक्त बोलतोय. 2 मिनिटं शांत राहा. अहो तर मी मेलोय असं समज. हा, मला श्रद्धांजली वाहतोयस असं समज. सॉरी बाई. धन्यवाद. ऐक ना बाई. अरे मी 2 मिनिटं तुला म्हटलं होतं. अरे तसंच असतं बाई. हे ते 2 मिनिटं फक्त माईकवर बोलतात श्रद्धांजली देताना, पण ते 2 मिनिटं काही थांबत नाही. 10-15 सेकंद थांबतात आणि धन्यवाद बोलतात आणि मग पुढचं बोलायला सुरुवात करतात. ए उठ तू. तुम्ही बसा या. अरे उठ ना. लेकिन मैंने क्या किया? मी सांगते तेवढं करून. या बसा बसा, तुम्ही बसा. अरे बसा बसा निवांत. काय झालंय? आमचं काही चुकलंय का? अरे नाही असं काही नाही. तुम्ही निवांत बसा, पाणी प्या. आम्ही ना आज ठरवलंय की आज चांगलं वागायचं. सौजन्य सप्ताह कसा असतो तसा आज सौजन्य दिवस आहे. पण त्याची काय गरज आहे? तुम्ही सगळे खूप छान वागता आमच्याशी. हे घ्या. पाणी प्या. दमून आला असाल ना तुम्ही, प्या पाणी प्या. अरे बस बाबा, खाली खाली बस. अरे असं काय करतोय? निवांत बसा, पाणी प्या, चहा प्या. हा म्हणजे आज काम नाही करायचं का? काही टेन्शन घेऊ नको. निवांत बसा, पाणी प्या. दमून आले असाल ना तुम्ही. काहे इतनी खातिरदारी हो रही है? तेरे को क्या करने का है? तू उधर तोड़ करके चाय बनाओ इनके लिए. कसं आहे माहितीये, तुम्ही शेफ म्हणून हॉटेलला लाभला हे आमचं भाग्य. तुमच्यामुळे, तुमच्या हाताच्या चवीमुळे खरं तर हे हॉटेल सुरू आहे, बाकी काही नाही. एक्झॅक्टली. आणि आज चुकून काही असं कळलं किंवा अचानक काहीतरी
कोणीतरी बोललं तर मस्त रिॲक्ट व्हायचं. म्हणजे असं फ्रेश वागायचं एकदम. अजिबात रडायचं नाही, चिडायचं नाही, रागवायचं नाही. म्हणजे एकदम असं हसत राहायचं. म्हणजे काय पण झालं तरी असं मूड एकदम हसतच ठेवायचं. फ्रेश. एक नंबर. पण सगळे असे का वागताय आमच्या बरोबर? नाही प्लीज, म्हणजे एक सुचलंय, सांगू का? तू लक्ष्मणला पत्र लिही. आपला एक्सपिरियन्स आहे. सातवीत मी गणितात नापास झालो होतो. म्हणजे एका मार्गाने. कळत नव्हतं घरी कसं सांगायचं आईला. तर मी ना पत्र लिहिलं. आईने पत्र वाचलं आणि मला जवळ घेतलं. डायरेक्ट सांगितलं असतं ना तर फोडून काढलं असतं, पण पत्रामुळे वाचलो. तू नापास का झालो होतास? अरे ते गणित चिरायचं नाही डोक्यात. आणि तेव्हा स्काउटचे गुरुजी पण एवढे म्हणजे असं ते का काय नाही, मला काहीतरी वेगळंच आठवलं आमच्या शाळेतलं. अरे तू बोल. हा ते पत्र लिहायचं. तर एकदा ना नंतर खेळता खेळता माझा दात तुटला होता. तर मी डायरेक्ट नाही सांगितलं, पत्र लिहिलं की असं दात तुटलेला आहे. कारण मी समोर गेलो असतो ना डायरेक्ट, तर 2 दात अजून पाडले असते आईने. पण पत्र वाचलं तिने आणि शांतपणे जवळ घेतलं. काही टेन्शन नाही. मग नंतर एकदा चाळीतल्या एका पोराबरोबर जरा हमरी झाली होती. तेव्हा त्या पोराला मारला होता. त्याची आई शिव्या द्यायला येणार होती. तर मी त्याच्या आधीच आईला पत्र लिहून सांगितलं. पण तेव्हा पत्रासकट दूध धुतलं. पण ही तिसरी वेळ होती. पहिलं पत्र जे लक्ष्मण उर्मिलाला बाहेर बसायला सांग. काय? मी म्हटलं लक्ष्मण उर्मिलाला हॉलमध्ये बसायला सांग. काही काम असेल तर त्यांना सांग ते काम नंतर करा, काम थांबवा आता. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार आहे. फुल रिस्पेक्ट भाई. ऑल द बेस्ट. हे घे, ते दे. हा तुमचा महिन्याचा पगार. थँक्यू उर्मी. बघ ना, इथे आल्यापासून कसे पैसे यायला लागलेत आपल्याकडे. हमारा पगार कब करोगे? हमने क्या किया है? असं काय करतो? देणार आहे. आम्ही कुठे पळून जाणार आहे का? आधी या ना, मग तुला. क्यों? उन्हें क्यों? अरे भगवान, तू भगवान है, ये आदमी है. मला नाही समजवता येते. मी समजवतो. हे बघ भगवान, प्रत्येक गोष्टीचं मोल हे पैशात करायचं नसतं. अरे हसून पाहावं, रडून पाहावं, आयुष्याकडे असं डोळे भरून पाहावं. कुछ नहीं समझे. चला तिकडे बाहेर चला, टेबलवर. तुमच्याशी बोलायचंय गौरदादांना. काय शेट, आमचं काही चुकलंय का? नाही तसं नाही. असं वाटलं का? नाही तसं काही नाही. वेगळं आहे. तुम्ही या ना, बाहेर या ना. अरे या या, मी आहे ना. या 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 या. बसा टेबलवर. ये ये ये. अभिनंदन. तू हे हॉटेल उघडतोयस, खूप मोठी झेप आहे. मला माहिती आहे तुला आवडणार नाही, पण तरी जर तुला काही मदत. बाबा प्लीज, तुम्हाला माहिती आहे मी तुमची मदत घेणार नाही.
मी देव मानत नाही आणि तो मानणाऱ्यांची टिंगल करावी असंही मला वाटत नाही. पण तू आहेस तर मला ना काही प्रश्न पडतात. म्हणजे तू आहेस तर मग जगात एवढा दुष्टपणा कसा? तू आहेस तर तुला मानणारे लोक एवढा दुष्टपणा कसा काय करतात आणि त्याची त्यांना काहीच शिक्षा मिळत नाही. माझे वडील तुला मानतात आणि लोकांना फसवून पैसे कमवतात. त्याचा काहीच त्रास त्यांना आजपर्यंत कसं काय झाला नाही? त्यांना मी काय म्हणतो हे समजत का नाही? मी आजपर्यंत कोणाशीच कधीच वाईट वागलो नाही. मग माझ्या चुकीमुळे इतरांना एवढा त्रास का झाला? माझ्यामुळे इतरांना त्रास झालाय हे गिल्ट घेऊन आता कसं जगू मी? आनंदी म्हणते तुझं नाव घेतलं की धीर येतो. मी आता तुझ्याशी बोलतोय ते धीर यावा म्हणून किंवा मी घाबरलोय म्हणून नाही. ऍक्च्युअली मी तुझ्याशी बोलतोय कारण मला तुला एक विनंती करायची. म्हणजे तू असशील तर मला तुला ही विनंती करायची आहे की या पुढे माझ्याकडून कोणाला त्रास होईल असं माझ्याकडून काही घडू देऊ नकोस. काय चाललंय काय? नाही म्हणजे पगार दिलात आता कौतुक करताय. साहिल दादांनी आमच्यासाठी काय पाठवलंय का? अय्या हो, सांगा ना आम्हाला काय करायचंय? मुझे लगता है आप दोनों का रोमांस बंद करने को कहा होगा. ए गप रे. पप्पा दादा सांगा ना. काहीच नाही बाई. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला फक्त ऐकायचंय. बापरे, गौरव दादा आपल्याला काही सांगणार आहेत का? मी म्हणजे काही ट्रेनिंग वगैरे देणार का आम्हाला? बापरे, तसं नाही, पण ऐकवणार आहेत. म्हणजे आता इकडे ना बाई तणावमुक्ती शिबिर आहे. म्हणजे आपल्याला कितीही राग आला असला तरी सुद्धा तो असा कंट्रोल कसा करायचा याच्याबद्दल आपल्याला गौरव बाळ शिकवणार आहेत. हा पण म्हणजे आम्ही कधी कोणावर रागवत नाही. येऊ शकतो ना, येऊ शकतो बाई. कारण कसं आहे, हॉटेल आहे, इथे इतकी माणसं येत असतात की कशी वागतील काय करतील काही सांगता येत नाही ना. मग राग येऊ शकतो म्हणून. पण आम्ही कुणाशीच जुळून घेऊ शकतो. फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. असंच आता गौरव शेठ बरोबर जुळवून घ्या. अरे गौरव दादा आले. दादा सांगा ना काय ते. हा सांगा दादा, बिंदास बोला, काही टेन्शन घेऊ नका. फक्त आम्हाला नोकरीवरून काढू नका तेवढं. मी काय तुम्हाला कामावरून काढणार? मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर कदाचित तुम्हीच आता काम सोडून जाल इथलं. अहो असं काय बोलताय गौरव दादा? तुम्ही जोपर्यंत आम्हाला काढत नाही ना तोपर्यंत आम्ही इथून कुठेच जाणार नाही. आणि तुमच्यासारखी माणसं कुठे भेटतात हो? आमची कठीण परिस्थिती होती तेव्हा तुम्ही आम्हाला इथे ठेवून घेतलं. काय खायचं इथपर्यंत वांदे होते आमचे. त्या मॅग्नेट कंपनीने बुडवलं आणि तेव्हा तुम्ही आधार दिला. त्यामुळे नोकरी सोडायचा प्रश्नच येत नाही. आणि मुळात माहितीये का, ही जागा आमच्यासाठी खूप लकी आहे. जेव्हापासून इथे आलोय ना आम्ही तेव्हा सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झालीये. तेव्हा सांगा तुम्ही काय वाटेल ते, मनात असेल ते सांगा. हा सांगतो. मी शाळेत असताना लहानपणी हुशार होतो. म्हणजे पहिला दुसराच यायचो. माझं आडनाव बाळ होतं त्यामुळे मग रोल नंबर पण 2 होता. परीक्षेला वगैरे मी दुसऱ्या बेंचवर बसायचो.
वर्गात 7-8 बेंच होते, त्यामुळे माझ्या मागे एक 6-7 जण बसायचे. माझ्या मागचा मुलगा ना माझी कॉपी करून लिहायचा पेपर. त्याच्या मागचा त्याची कॉपी करून, त्याच्या मागचा त्याची कॉपी करून, त्याच्या मागचा. अशी ना कॉपी करून पेपर लिहिणाऱ्यांची चेन होती आमच्या वर्गात. म्हणजे अभ्यास मी करायचो, चांगला पेपर मी लिहायचो आणि माझा पेपर बघून हे सगळे पास व्हायचे बऱ्या मार्काने. काही दिवस मी चालू दिलं. एक दिवस काय झालं माहिती नाही, मला ना फार राग आला या गोष्टीचा. मला असं वाटलं, असं का माझं महत्व किती कमी होतं याच्यामुळे. म्हणजे मेहनत मी करायची आणि यांनी काही मेहनत न करता माझा पेपर बघून चांगल्या मार्कांनी पास व्हायचं. मग एका परीक्षेत ना मी कोणालाच पेपर दाखवला नाही, सगळे नापास झाले एक जा. एका मुलाचं ना फार नुकसान झालं मात्र. फार गरीब घरातला होता तो मुलगा. त्याच्या आईबाबांनी ना तो नापास झाल्यावर त्याला खूप मारलं, त्याची शाळा बदलली. त्याचा इतका भ्रमनिरास झाला की तो आजारी पडला. त्याला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. माझ्यामुळे त्याचं इतकं मोठं नुकसान झालं. आता तू मला सांग, यात माझी चूक होती की नव्हती? आहे, पण खूप मोठी चूक नाहीये. त्या मुलाने अभ्यास केला नाही, त्याची चूक आहे ना. आणि कॉपी करून पास होणं हे चुकीचंच आहे. हो, मे बी माझी चूक अशी आहे की मी त्यानंतरही सुधारलो नाही. अरे म्हणजे त्यावेळी ना कॉपी करणाऱ्यांची चेन मायापासून सुरू व्हायची. मोठा झालो आणि बिझनेस करणाऱ्यांची चेन मायापासून सुरू झाली. म्हणजे तुझ्या त्या मॅग्नेटिक वॉटरवाल्या कंपनीत पैसे गुंतवले होतेस ना, त्याची एक चेन, ज्याचा एक हिस्सा तूही होतास, ती चेन मी सुरू केली होती. त्या कंपनीने स्वतःला दिवाळखोर म्हणून जाहीर केलं आणि तुमच्या सगळ्यांचे पैसे बुडाले. लक्ष्मण, आय एम सॉरी यार. इनडायरेक्टली का होईना, पण तुझ्या नुकसानाला मी जबाबदार ठरलो. मला खरंच खूप वाईट वाटतं याचं. पण आय प्रॉमिस यू, तुझे जेवढे काही पैसे बुडालेत ना, तुझेच काय सगळ्यांचे, ते सगळे पैसे मी परत करणार आहे. मी काय करतोय माहितीये का, ऐक, माझं जे प्रॉफिट आहे ना त्यातला एक थोडासा भाग मी यासाठी काढून ठेवतोय. मला जे टिप म्हणून पैसे मिळतात ना या हॉटेलमध्ये, ते पण मी काढून ठेवलेत. मला थोडे दिवस दे, मी तुझे सगळे पैसे परत करीन. आय स्वेअर. काय बोलावं आता? गौरव दादा, तुम्ही देव आहात. ते म्हणतात ना, माणसात देव असतो, ते खरंय. तुम्ही आहात म्हणून सगळं शक्य होतंय. मला लक्षात नाही आलं. अहो, मगाशी ही म्हणाली ना, आम्हाला ही जगा खूप लकी आहे. आम्हाला आमचे पैसे परवाच परत मिळाले. अहो खरंच, अहो मी गुंतवलेले पैसे माझ्या अकाउंट मध्ये परवाच अचानकपणे आले.